नमस्कार प्रेक्षक हो, टॉप 10 न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयात बातम्यांकडे. वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर खासगी बसचा अपघात झालाय. वनोजा ते मालेगावच्या दरम्यान हा अपघात झालाय. राजलक्ष्मी कंपनीची सायरथ नावाची खासगी बसने पुण्यावरून नागपूरकडे जात असताना हा अपघात घडला. या अपघातात एकाचा मृत्यू तर 15 ते 20 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रकृती बिघडल्याने त्यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. ते नाशिक दौऱ्यावर असताना नाशिकमध्ये आमदार सरोज अहिर यांच्या एका कार्यक्रमाला त्यांनी हजेरी देखील लावली होती. मात्र या कार्यक्रमात भाषण करत असतानाच आपली प्रकृती ठीक नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोमवारी पुन्हा एकदा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा असे त्या म्हणाल्यात. आता राजीनामा द्यायचा की नाही याचा निर्णय स्वतः मंत्रीच घेणार का, असा उपरोधिक टोलाही त्यांनी यावेळी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला हाणला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाला लागलेली गळती रोखण्यासाठी येत्या 20 व 25 तारखेला पक्षाच्या आमदार खासदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीदरम्यान उद्धव ठाकरे आपल्या नाराज नेत्यांची मनधरणी करून सत्ताधारी महायुतीचे कथित ऑपरेशन टायगर मोडून काढण्याचा प्रयत्न करणार आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे वेध लागलेत. त्यातच एकनाथ शिंदे महायुतीत नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुती टिकून राहणार की तिन्ही पक्ष वेगळे लढणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. परंतु आम्ही महायुती म्हणून लढणार असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय. तसेच सरकारने सुरू केलेली कोणतीही योजना बंद होणार नाही असा विश्वासही त्यांनी दिलाय. आज पुन्हा महाकुंभात मोठी गर्दी आहे. सकाळी 10 वाजेपर्यंत 58 लाख भाविकांनी स्नान केलंय. गर्दीमुळे संगम स्टेशन 26 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. महाकुंभात तैनात असलेल्या अधिकाऱ्यांची ड्युटी 27 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. आमदार संजय गायकवाड यांनी वाघ्या मुरळीच्या गाण्यावर धरलेला ठेका सध्या चांगलाच व्हायरल होतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती कार्यक्रमानिमित्त बुलढाणा जिल्ह्यामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात आमदार संजय गायकवाड यांनी वाघ्या मुरळीच्या एका गीतावर ठेका धरला होता. सध्या विविध समाज माध्यमांवर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. याआधी आपल्या मुलाच्या लग्नात देखील आमदार संजय गायकवाड तुफान नाचले होते. त्यावेळी देखील त्यांचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये गुन्हेगारांच्या कुटुंबाचा अँटी ड्रग पोलीस पथकावर लाल मिरची पावडर मिश्रित पाणी फेकत हल्ला केल्याची घटना घडली आहे. कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला करण्यात आल्याने खळबळ उडाली असून यात 3 पोलीस अधिकारी कर्मचारी जखमी झालेत. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय. बापाने स्फोटच्या गोळ्याचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. बायकोसोबत झालेल्या वादानंतर रागाच्या भरात बापाने 3 महिन्याच्या मुलीला फरशीवर आपटत जीव घेतला. मुंबईतील कुर्ल्यामध्ये शनिवारी ही धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी नराधम बापाच्या विरोधात गुन्हा दाखल करत बेड्या ठोकल्यात. 36 वर्षीय आरोपी बापाचे नाव परवेज फखरुद्दीन सिद्दीकी असे आहे. 26 वर्षीय पत्नी सबा परवेज सिद्दीकी यांनी नवऱ्याविरोधात तक्रार दिली होती. नवी मुंबईतील कर्जतमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. कर्जतमधील पोलीस ठाण्यातच भाजपा माजी नगरसेवकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. पोलीस अधिकाऱ्यांसमोरच माजी नगरसेवकाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती हाती आली आहे. भरत जाधव असं आत्महत्या करणाऱ्या माजी नगरसेवकाचं नाव आहे. हाती आलेल्या माहितीनुसार भरत जाधव यांच्यावर नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत.